आणि ठाकरेंची शिवसेना एकीकडे रामरक्षा आंदोलन करण्यासाठी आणि राम मंदिरातल्या दानपेटीतल्या चोरीच्या मुद्द्यावरनं आक्रमक झालेली असताना दुसरीकडे राजकीय संकट मात्र कायम आहे। कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नुकतेच 6 खासदार त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेत। परंतु या खासदारांना एका नियमानुसार असं करता येणार नाही, कोणत्याही पक्षात त्यांना विलीन होता येणार नाही या आशयाची एक नोटीस ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं या फुटीर खासदारांना पाठवण्यात आली आहे। घटनेच्या 10व्या कलमानुसार मूळ पक्षाची मान्यता मिळाल्याशिवाय शिंदे सेनेतलं विलीनीकरण शक्य नाही असा ठाकरे गटाचा दावा आहे। विलीनीकरण हे विधिमंडळातल्या गटाचं नाही तर मूळ राजकीय पक्षाचं असतं आणि नेतृत्वाने निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलीनीकरणाचा दावा करू शकत नाहीत असा युक्तिवाद या पत्रातनं केला गेलाय। त्यामुळे ठाकरेंच्या लेटर बॉम्बमुळे खासदारांची वाट बिकट होणार की हे पत्र केवळ कागदी मसुदा ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार, आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले। काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6ही खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे। त्याची जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे। अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं ते करणं। त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही। तर एकीकडे खासदारांना ठाकरेंकडनं ही नोटीस पाठवण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे नेमकी कुणाची भेट घेणार, कुणाशी संवाद साधणार याबद्दलच्या शक्यता किंवा तर्कवितर्क आता लढवले जाऊ लागलेले आहेत। परंतु आगामी कॅबिनेटचा विस्तार आणि एकनाथ शिंदेंनी नुकतंच पार पाडलेलं ऑपरेशन टायगर या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जाईल। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांसोबत एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेणार आहेत। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावरती शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत येतात। राज्यातल्या इतरही काही महत्त्वाच्या विषयांसंदर्भात दिल्लीत चर्चेची शक्यता आहे। या सगळ्या बातम्या ज्या आहेत या सगळ्या पॉलिटिक्समध्ये जर तर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो। जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे शिंदे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे। ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय काही नसेल, बऱ्याच काही इतर गोष्टी असतात त्याच्याकरता ते दिल्ली गेले असावेत आणि शेवटी ते कशाकरता गेले हे मला माहीत नाही आहे। सरकारने 92 लाख लाडक्या बहिणी पत्र केले असं रोहिणी खडसे म्हणतात। रोहिणी खडसेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे, कारण की शेवटी काही बहिणींचं जे पगार चालू झाला होता तर काहींचे नोकरीला होते, काही इतर गोष्टी होत्या, काही त्रुट्या सापडल्या असतील तर त्यांची टीका करणे एवढंच काम राहिलेलं आहे। तर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेना दुसरं काम काय? त्यांना जर काय काम असेल तर त्याने सांगावं, याला फोडा आणि त्याला फोडा। काही सामाजिक भान, विकासाची दिशा, हां राम मंदिराच्या लुटीवर बोलावं। कोणाला भेटायला गेलेत? प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलेत ना, तो अमित शहा ना। अमित शहानी आतापर्यंत राम मंदिराच्या लुटीवरती काही वक्तव्य केलंय का? आपण गृहमंत्री आहात देशाचे, कपड्याला टिळा लावून फिरता ना, बोला ना मग।